सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट ICT अतिशय सोपा टॉपिक आहे। प्रश्न डायरेक्ट विचारतात, सगळं कन्सेप्ट तुमच्या लक्षात पाहिजे, अवघड टॉपिक नाही। इथं तुमचा स्वतःचा मनाचा ओपिनियन सांगायचं नसतो, फॅक्ट बेस्ड इन्फॉर्मेशन तुमच्या डोक्यात पाहिजे। ओके, चला हे 100 कन्सेप्ट अगोदर समजून घेऊया, त्याच्यानंतर पुन्हा डिटेलमध्ये जाऊया। यापूर्वी मी ICT बद्दल जेवढे काही व्हिडिओ तयार केलेले आहे ते सर्वच्या सर्व व्हिडिओ बघा आणि त्याच्या नोट्स बोर्डवरती जे काही मी लिहिलेले ते तुमच्या नोटबुक मध्ये लिहा। शक्य झालं तर माझं एक मराठी मीडियमचे पुस्तक वाचन करा, त्याच्यासोबत असलेले 2 MCQ क्वेश्चन बँक रेफरन्स साठी वाचन करा। आता 100 कन्सेप्ट बघूया। 100 अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे। हे 100 कन्सेप्ट कंपल्सरी तुमच्या डोक्यात पाहिजेच पेपरला जात असताना। इथं ICT हे अनेक वेळा विचारलेले फुल फॉर्म ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी। ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या टॉपिक मध्ये येणारे 100 कन्सेप्ट बघूया। पहिला कन्सेप्ट आहे आउटपुट डिव्हाइस आणि इनपुट डिव्हाइस। कॉम्प्युटर रिलेटेड असलेले आउटपुट डिव्हाइस, कॉम्प्युटर मधील डाटा बाहेर व्यक्त करण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी जे घटक असतात त्या घटकाला आउटपुट डिव्हाइस असे म्हणतात। मॉनिटर आहे, जे स्क्रीन आपण म्हणतो मॉनिटर, स्पीकर आणि प्रिंटर, याला आउटपुट डिव्हाइस। आणि कॉम्प्युटरला डाटा देण्यासाठी जे मार्ग आहे, कॉम्प्युटरला माहिती पुरवण्यासाठी जे घटक काम करीत असतात त्या घटकाला इनपुट डिव्हाइस असे म्हणतात। कीबोर्ड आहे, माइक आहे, रेकॉर्डिंग आहे आणि कॅमेरा आहे। ओके, चला नेक्स्ट। .AC इन, AC म्हणजे अकॅडमिक, इन म्हणजे इंडिया। हे जे डोमेन आहे, डोमेन नेम टिपिकली रिप्रेझेंट अन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट इन इंडिया। भारत देशात शैक्षणिक संस्था हे आहे असं व्यक्त करण्यासाठी वेबसाईट वरती जे डोमेन आहे ते डोमेन कशाच्या रूपाने लिहितात तर AC.in। AC म्हणजे अकॅडमिक, .in म्हणजे इंडिया, अकॅडमिक डॉट। पुढचा कन्सेप्ट आहे बायनरी इक्विव्हॅलेंट ऑफ 27। 27चा जो नंबर आहे त्याला बायनरी इक्विव्हॅलेंट ऑफ 27। 27चा बायनरी समानता कोणता आहे तर 11011। त्यानंतर IoT इंटरनेट ऑफ थिंग्स, त्याचा फुल फॉर्म विचारतात पेपरला। IoT, I म्हणजे इंटरनेट, O म्हणजे ऑफ, T म्हणजे थिंग्स, इंटरनेट ऑफ थिंग्स। त्याच्यानंतर 5वा कन्सेप्ट आहे स्क्रीन एजर। स्क्रीन एजर a young adult who spends considerable time with video games, social media and other internet governed activities। जो तरुण सातत्याने आणि सतत इंटरनेटचा वापर करत असेल, एक तरुण सतत इंटरनेटच्या आहारी असेल, एक तरुण सतत इंटरनेटचा रिलेटेड असलेले व्हिडिओ गेम्स, सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम त्याच्यामध्ये तो अडकून बसून जास्तीत जास्त त्याचा वापर करत असेल तर त्या व्यक्तीला स्क्रीन एजर असे म्हणतात। पुढचं कन्सेप्ट आहे इंट्रानेट। जो आहे इंट्रानेट डज नॉट प्रोव्हाइड हाय सिक्युरिटी पासवर्ड। हाय सिक्युरिटी पासवर्ड हे इंटरनेटद्वारे दिले जात नाही। इंट्रानेट हे सगळीकडे अवेलेबल आहे, इंट्रानेट। ओके, इंट्रानेट इंटरनेटमध्ये एक पासवर्ड तो सगळे वापरतात, त्याला हाय पासवर्ड सिक्युरिटी नाही ते। द टर्म इंटरनेट ऑफ थिंग्स, इंटरनेट ऑफ थिंग्स हा कन्सेप्ट पहिल्यांदा कोणी वापर केला? केविन। द टर्म इंटरनेट ऑफ थिंग्स वॉज कॉइन्ड बाय केविन ॲस्टॉन ॲट अ प्रेझेंटेशन्स टू प्रोक्टर अँड गॅम्बल इन 1999। 1999 मध्ये प्रोक्टर आणि गॅम्बलचं प्रेझेंटेशन करीत असताना केविन ॲस्टॉन यांनी थिंग्स ऑफ इंटरनेट ऑफ थिंग्स हा कन्सेप्ट त्यांनी सांगितलेले आहे। हॉटस्पॉट
तुम्हाला माहिती आहे हॉटस्पॉट, तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट नसेल तर इतर मोबाईलच्या सहाय्याने आपण हॉटस्पॉटच्या सहाय्याने माहिती घेत होतो, हॉटस्पॉट कनेक्ट देतो. हॉटस्पॉट टेक्नॉलॉजी अलाउज शेअरिंग ऑफ इंटरनेट ऍक्सेस ऑफ वन मोबाईल नोड अमॉंग अदर नोड्स युझिंग वायरलेस. वायरलेस म्हणजे वायरचा वापर न करता एका मोबाईलमधून इंटरनेट दुसऱ्या मोबाईलमध्ये इंटरनेटचा कनेक्ट घेऊन आपण वापरू शकतो. डिजिटल स्लेव्हरी म्हणजे गुलाम. कशाचे गुलाम आहेत? डिजिटल गुलाम. लग्न झाल्यानंतर बायकोचा गुलाम होतो, आम्ही गुलाम आहो बघा. गुलाम झालं तर गुलाम जामुन मिळतो, नाही तर नाही. भारत ब्रिटिशांचे गुलाम होते, गुलामगिरी. आता इथे डिजिटल गुलामगिरी म्हणजे काय? ए स्टेट ऑफ बीइंग कॉन्स्टंटली कनेक्टेड टू टेक्नॉलॉजी, वेदर इट इज थ्रू कम्प्युटर और स्मार्टफोन और अदर डिजिटल डिव्हाइस. एक व्यक्ती सातत्याने कॉम्प्युटरच्या किंवा मोबाईलच्या किंवा इंटरनेट सोबत जोडलेले असेल, सतत कॉम्प्युटरचा वापर करत असेल, सतत इंटरनेटचा वापर करत असेल, सतत मोबाईलचा वापर करत असेल आणि तो कनेक्टेड असेल, तर त्या व्यक्तीला आपण डिजिटल स्लेव्हरी असे म्हणतो. त्याच्यानंतर NKN, त्याचा फुल फॉर्म विचारतात. N म्हणजे नॅशनल, K म्हणजे नॉलेज, N म्हणजे नेटवर्क. प्लीज लक्षात ठेवा, नॅशनल नॉलेज नेटवर्क हे WW सगळ्यांना येतात, त्यात काय अवघड आहे. वर्ल्ड वाईड वेब. ओके, बोर्डवर लिहिलेले पॉइंट्स लिहून काढा, वाचन करा, रिव्हिजन करा, लक्षात ठेवा. यू विल गेट द सक्सेस. थँक्यू सो मच.